नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एक नवीन व्लॉगमध्ये. चालू जरा बाहेर बँकेचं काम आहे तर चाललोय बाहेर. मग जवळ बाहेर काही जमलं दाखवलं तुम्हाला बाहेरचा काय विषय काय नाही नगरचा. तर आता कामाला प्रायोरिटी देऊ. चाललोय सिद्धाजी आप्पाचं ताक प्यायला. आपलं नगरचं फेमस ताक आहे, क्वालिटीवालं. पुण्याला मी कधी ताकच घेत नाही कारण की इच्छाच होत नाही, कारण की सिद्धाजी आप्पासारखी क्वालिटी मिळत नाही. आता तिकडे दाखवतो तुम्हाला काय विषय काय. बघा हे ताक आहे क्वालिटी. हे बघा मसाला बिसाला नाही का एकदम प्रॉपर. इथं ताक आहे चापके साथ. हे बघा ताक पे हे कार्यकर्ते त्याच्यानंतर हे दुकानाचं नाव आहे हेच ताक प्यायला. क्वालिटी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं समोर होतं आपल्या सिद्धाजी आप्पांच्या समोर. दर्शन घेऊ आणि जाऊ. आता पप्पानं ज्यूस प्यायला आणलं. पप्पांना म्हणलं 2 मिनटं ग्लास पकडला यांनी. ग्लास पकडला, पेलो मस्त ज्यूस. नंतर दुसऱ्या कामाला गेलो मी लगेच. करू नये आता जस्ट आलो, पूर्ण गळत आहे तरी ते मोसंबीचं ज्यूस पेलो. पायनॅपल ज्यूस क्वालिटी होतं. आता जरा बसतो दिसतो चापकेस होतं. परत तुम्हाला संवाद साधतो तुमच्यासोबत जेवणासोबत. ठीक, जेवण झालं एकदम प्रॉपर. जेवण वगैरे केलं. जस्ट म्हणलं गच्चीवरती चक्र मारू. गच्चीवर चक्र मारू एक. पण दुसरी गोष्ट अशी की ह्या गच्चीवर आम्ही आता जसं उन्हाळा चालू झाला तसं इथे झोपायचो आम्ही इथं किंवा पलीकडं. आणि इथं बसून आम्ही पबजी खेळायचो. पबजी लाईट मस्त संध्याकाळी काय फिलिंग होती यार. मस्त डिओ खेळायचो. पबजी लाईट खेळायचो. पबजी लाईट लय मजा यायची. लय जुन्या आठवणी खरंच भारी होते. एवढं बी जुनं नाही रे, 4 वर्ष झाले असतील, 4-5 वर्ष. तिथे बसून आम्ही पबजी खेळायचो चापकेसात. नंतर मस्त पैकी जेवायचो. वरती गारवा किती, आत्ता पण इतकी भारी गारवा सुटली ना, एकदम मस्त गारवा सुटला हवेचा. मंद झोप किती मध्येच अशी हवेची, भारी वाटतं एकदम. तर म्हणलं चक्रा वगैरे मारू म्हणजे कसं जरा बरं वाटेल नाही का. ठीक आहे, काही विषय नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, आज काय थोडंसं काम असलं, कामाभावी काय जास्त वेळच नाही मिळाला काही करण्याचं किंवा काही दाखवण्याचं. ठीक आहे, काय अडचण नाही. इथं पतंग पण लय उडवायचो मी. जसं पास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं, पतंग खूप उडवायचो मी इथं गच्चीवरती. गच्चीवरती उडवायचो. त्याच्यानंतर इकडे आता जो रोड दिसतोय का, रोड त्या घरासमोरचा, इकडे पलीकडे काहीच नव्हतं काही वर्षापूर्वी. काहीच नव्हतं, सगळं मोकळं होतं. इथं पण काहीच नव्हतं. इथं काहीच नव्हते, घरं काहीच नव्हती तेव्हा. हा एक 2016चा काळाचा. तेव्हा मी विचार करायचो जस्ट की कधी इथं मागं घरं होते पुढं घरं होते. 2016-17ची गोष्ट आहे, म्हणजे 15-16-17ची गोष्ट आहे. म्हणजे इथं काहीच नव्हतं नाही का. हा कच्चा रोड होता. आणि दुसरी गोष्ट अशी, आता याच्या आधी इथं मागं रणगाडी यायची, म्हणजे टँक यायची ना. तिकडं मागा एक रस्ता आहे, तिकडे दाखवलं मी तुम्हाला. तर तिथं यायची नाही. तर एक पहिले हे झाले असेल, काय म्हणतात त्याला, म्हणजे प्रॅक्टिस वगैरे काहीतरी झाली असेल. तर इथं आहे ना, इथं झाली. आणि तिचे घर दिसतंय का, ती निळी टाकी तिथं, त्या निळी टाकीन तिची ॲड दिसते का. ॲड नसेल दिसत थोडीशी. तिथं आहे ना, म्हणजे युज्ड गोळ्या आहेत ना, युज्ड गोळ्या, ॲमो तिथं पडलेले असायचे मातीमध्ये. तर तिथं आम्ही ते युज्ड ॲमो, आणि ते नाही येत राहू. ते लय जुनी गोष्ट आहे ती. 2000 लय म्हणजे लय लहान होतो मी त्यावरची गोष्ट आहे ती. पण इथं पण खूप वेळा पतंग उडवला होता आम्ही. त्याच्यानंतर इथे एक बाबळ होती आपल्या घराच्या एक्झॅक्ट मागे. त्या बाबळ खाली एकदम सावली पडायची. त्या सावलीमध्ये आम्ही बसायचो, मस्त मॅच खेळायचो. बऱ्याचशा गोष्टी खेळलो तिथं. पण तिकडं पण हा जो घर दिसतं का, मागं पण एक ग्राउंड होतं क्रिकेटचं चांगलं प्रॉपर बनवलेलं, तिथं पण खेळायचो. तर बऱ्याचशा गोष्टी केल्या ते. आणि एकदा मी काय केलं, कॉपर वायरने पतंग उडत होतो. आता तुम्हाला दाखवतो मी तो पण विषय. कॉपर वायरने पतंग उडवत असताना, कॉपर वायरने का उडवत होतो, कारण की त्याच्या मागं माझा माइंडसेट असा होता, मांजेने पतंग कटतो तो कॉपर वायरने कटणार नाही. पण ते कॉपर वायर कटणार नाही पतंग. पण काय विषय झाला माहिती का, हे जे 3 फेज लाईन आहे का, 3 फेज लाईन, ही जी 3 फेज लाईन आहे का, हिला चिटकली होती ती कॉपर वायर.
कॉपरवर डायरेक्ट त्याला चिटकली होती मला डायरेक्ट शॉक बसलो होतो तरी पेच लाईटीचं अवघड विषय. तर ठीक आहे काय विषय नाही आज साठी ठेवू इथपर्यंतच. वा वा काय हवा आहे यार. एक काळ होतं गच्चीवर पण झोपायचं पण गच्चीवर आता नको झोपायला. ते काय होतं गच्चीवर झोपतो आणि एक अशी टाईम येतो की बॉडीचं टेम्परेचर आहे ना ते मॅच करून जातं एकदम म्हणजे नॉर्मल होऊन जातं आणि मग ते बॉडीचं टेम्परेचर नॉर्मल झालं का जशी सकाळ सकाळ होती तसं मग थंडी वाजते. असा विषय होतो माझ्यासोबत. त्याच्यामुळे नको कितीक वेळा मी माझा एक मित्र आहे तो मी किती वेळा खाली गेलेलो आहे असं ह्याच्यामध्ये म्हणजे थंडी वाजली का आम्ही खाली जायचं नाही कुठं मग ते जे स्लॅब आहे ना ते खाली स्लॅबच्या उभीत मस्त झोप यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी पण मध्येच पाऊस यायचं सकाळ सकाळ म्हणजे 3-4ला आम्ही आजच म्हणजे मोबाईल घेऊन लगेच खाली जायचो. ते एक वेगळा विषय होता. तर ठीक आहे मजा आली पण तेव्हा मस्त एकदम भारी वाटलं. तर ठीक आहे काय विषय नाही आजसाठी ठेवू इथपर्यंत भेटत पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव.